अहिल्यानगरच्या शिर्डी कारागृहातून जामिनावर बाहेर येताच रील आणि रॅली काढणं एका गुंडाला चांगलंच भोवलंय. जमाव जमवत रॅली काढल्याप्रकरणी आरोपी अनिकेत उर्फ झिंग्या शेजवळ विरोधात शिर्डी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. तर शिर्डीतल्या वाढत्या गुन्हेगारीबाबत आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे चांगलेच आक्रमक झालेत. मला फक्त 2 दिवस द्या, रॅली आणि रील काढणाऱ्याचे कपडे काढून शिर्डीतून वरात काढतो, अशी प्रतिक्रिया सुजय विखेंनी दिली आहे. परवा मी कुठेतरी व्हिडिओ पाहिला, काहीतरी कोणीतरी आरोपी सुटला आणि इथं काहीतरी गाडीमध्ये तमाशा आणि काय झालं. फक्त 2 दिवस द्या, 2 दिवस द्या. या सगळ्यांना पूर्ण यांची वरातच शिर्डीमध्ये कपडे काढून काढतो सुजय विखे शब्द. हा तमाशा आणि शिर्डीला आव्हान आहे. कार्यकर्ता कोणाचाही असो, पण जर गुंडागर्दीच्या आणि गुन्हेगार लोकांच्या बरोबर तुम्ही दिसलात तर मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आता टॉलरन्स लेवल नाही. तुमच्या सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी आहे. माझे सर्वांना आव्हान आहे, कार्यकर्ता कोणाचाही असो, कोणाच्याही जवळ असो, तो लांब असो, सुधारायला सांगा. मतदानासाठी लाचारी पत्करणं आम्ही सोडलंय. शिर्डी सुरक्षित राहील, असंही विखे म्हणाले. शिर्डीच्या विकासासाठी एक व्हा. आपले मुलं बाळ इथं उगणार. समोरचा माणूस चाकू मारताना उद्या हा विचार करणार नाही का हा भाजपचा गोंदकर आहे का सेनेचा गोंदकर. समोरचा माणूस उद्या चाकू चालला करताना हा विचार करणार नाही काय शरद पवार राष्ट्रवादी गटाचा कोते का कमळाचा कोते. तरी चाकू मारलाच आहे. या गुन्हेगारांविरोधात एकमूठ सर्व पक्षीय लोकांनी करावी. एखाद्या सराईत गुंडानं रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी गुंडांच्या रॅल्या आणि त्यांचे जमणारे समर्थक आपण अनेकदा पाहिलेत. मग प्रश्न हाच पडतो, हे गुंड हे धाडस नेमकं कुणाच्या जीवावर करतात? त्यांना नेमकं पाठबळ कुणाचं मिळतंय? याचा विचार जोपर्यंत गांभीर्यानं होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र पूर्णपणे सुरक्षित होणार नाही आणि अशा गुंडांचा माज कमी होणार नाही. शिर्डीहून अमोल मतकरसह ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.